श्रीराम समर्थ. लक्ष्मी लज्जे महाविद्ये, श्रद्धे पुष्टे स्वधे ध्रुवे. महारात्री महामाये, नारायणी नमोस्तुते. मेधा ऋषी सुरथ राजाला सांगतायत, राजा, सर्व देवांनी भगवतीची स्तुती केली. या भगवतीने महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 रूपामध्ये प्रगट होऊन चंडमुंड, धूम्रलोचन, रक्तबीज, शुंभनिशुंभ अशा अनेक दैत्यांचा संहार केला. अनेक दैत्यांना मारून, या दैत्यांचा विध्वंस करून भगवतीने ही धरणी दुष्टांपासून सोडवली. सत्वगुणांनी वागणाऱ्या प्रत्येक जीवाला आधार देण्याच्या उद्देशाने भगवतीने, या शक्तीने हे वेगवेगळे अवतार धारण केले. या अवतारांना भगवंतानी स्वतः विष्णू परमात्म्यांनी, ब्रह्मदेवाने, शिवाने पुरस्कृत केलं. सगळ्या देवांनी जगदंबेची स्तुती गायली. जगदंबेची स्तुती गात असताना देव म्हणतायत की, हे अंबाबाई, हे जगदंबे, तुझी स्तुती, तुला स्मरण करणं, तुझ्या स्मरण मात्राने काय होऊ शकतं, तुझं जे स्मरण करतात काय होऊ शकतं. रोगान शेषा न पहंसी तुष्टा, रुष्टा तु कामान सकलानभिष्ठा. त्वामाश्रितानां विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्या श्रयतां प्रयांती. हे जगदंबे, जेव्हा तू प्रसन्न होती त्यावेळेला कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक सगळे विकार नष्ट होऊन व्यक्ती आपले इप्सित साध्य करू शकतो. इप्सित प्राप्त झालेला व्यक्ती स्वतःच्या मनातल्या इच्छा तर, आकांक्षा तर पूर्ण करतोच, त्याला एक प्रकारचं धैर्य, शक्ती त्याच्या कार्य करण्याकरता मिळते. पण जो तुझा आश्रय घेतो तो व्यक्ती तुझ्या आश्रयाने इतका समृद्ध होतो की तो आपल्याला शरण आलेल्या, त्याच्याजवळ आलेल्या, त्याच्याजवळ कोणी याचना करत असेल किंवा अपेक्षा करत असेल त्याची, त्याला स्वतः आश्रय देऊ शकतो, एवढा त्याचा अधिकार तयार होतो. हे तुझ्या स्मरणाचं फळ आहे. जो तुझं स्मरण करतो, स्मरणामध्ये एवढी ताकद आहे मंडळी. भगवतीचं स्मरण, शक्तीचं स्मरण करणे, हे करत असताना एक मात्र आहे, संशय मनामधला कमी झाला पाहिजे. काय असतं माहिती आहे का, माणसाचा स्वभाव चिकित्सक आहे. प्रत्येक गोष्ट माणूस चिकित्सा करून पाहतो. पण अनेक वेळा असं असतं की माणसाची चिकित्सा ही फलदायी पण ठरती, पण कधी कधी आध्यात्मिक क्षेत्रात मात्र अतिचिकित्सा करणं हे आध्यात्मिक प्रगतीला खुंटवू शकतं, आध्यात्मिक प्रगतीला थांबवू शकतं. गुरूंवरती एकदा विश्वास ठेवला, सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा आश्रय जीवनामध्ये घेतला, ज्या भगवंताबद्दल, ज्या अदृश्य शक्तीबद्दल मार्गदर्शन केलं जातं, हे सगळं मार्गदर्शनातून करायचं, सश्रद्धांतकरणाने करायचं. कारण असं असतं, जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत केलेलं कर्म व्यर्थ आहे. संशय असेल तरी पण व्यर्थ आहे. कारण भगवद्गीतेमध्येच भगवंत म्हणतात, पार्था, संशयात्मा विनश्यती, संशय नको. या सगळ्या गोष्टी करत असताना श्रद्धा फार महत्त्वाची आहे. श्रद्धा जेव्हा असते, विश्वास जेव्हा असतो, तेव्हा भगवतीच्या शक्तीच्या किंवा अनेक वेगवेगळ्या देवदेवतांबद्दलच्या आपण ज्या ऐकलेल्या कथा असतात, या कथेतला मार्मिक भाग आपल्या जीवनाला उत्तम दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. कार्य तर आपल्यालाच करायचं आहे. असं काही नाही आहे की दे रे हरीन पलंगावरी. आपल्याला काम तर करावंच लागणार आहे. आपलं कार्य हाच भाव मानवाचा महत्त्वाचा आहे. कर्मसिद्धांत माणसाकरताच लावलेला आहे. मला सांगा, बाकी इतर प्राण्यांकरता काही आहे का? नाही. गाईला शाळा नाही, म्हशीला घर बांधायचं नाही, झाडायचं नाही, पुसायचं नाही, भांडे नाही धुणं, इतरांना कुणालाच काही नाही आहे.
माणसालाच कर्म सांगितलेलं आहे. माणसाला कर्मसिद्धांत हा श्रेष्ठ सांगितला आहे. माणूस म्हणून जन्माला आला तर कर्मश्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग ही आराधना, हे स्मरण, ही शक्तीची उपासना कशा करता करायची? तर ही शक्ती ज्या वेळेला प्रेरणा देते त्यावेळेला माणूस जे काही कर्म करत असतो या कर्माला उत्तम गती प्राप्त होती. उत्तम गती. समर्थांनी मनाचा श्लोक सुद्धा लिहिलेला आहे. जयाचे नामे महादोष जाती, जयाचे नामे गती पाविजेती. भगवतीच्या नावाने, भगवंताच्या स्मरणाने जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त होती. गती म्हणजे मेल्यावर मिळती ती गती वेगळी, त्या गतीचा आजच्या गतीशी काही संबंध नाही. आपण जे रोज नियमित काही जे काम करतो या कामाला गती येणं गरजेचं आहे. आम्हाला त्या कर्माबद्दल आनंद निर्माण झाला पाहिजे. आम्ही जे काही काम करतो त्याबद्दल आम्हाला प्रेम निर्माण झालं पाहिजे. आमच्या हातून ते कर्म सेवा म्हणून घडलं पाहिजे. ही सेवा करत असताना आम्हाला आनंद, आणि ज्यांच्याकरता आम्ही काम केलं त्यांनाही आनंद मिळाला पाहिजे. आणि हा आनंद जीवनामध्ये घेण्याकरताच ही मर्मर आहे. तो आनंदाचा क्षण गाठण्याकरताच ही साधना आहे, उपासना आहे, त्या शक्तीची आराधना आहे. समर्थ म्हणतात, जयाचे निनामे खडे पुण्य ठेवा. ज्याच्या नामाच्या स्मरणातून जीवनामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. प्रभाते मनी रामचिंतित जावा. त्या भगवंताच्या चिंतनाचा तो अधिकार आहे. तसंच भगवतीच्या चिंतनाचाही अधिकार आहे. देवांनी ती स्तुती गायली, भगवंती प्रसन्न झाली, भगवंतांनी वर मागितला, भगवतीने तो वरही दिला. काय म्हणाली भगवती? भगवती म्हणाली, आता तर मी तुमचा सगळा भार हरण केलेला आहेच आहे, पण पुनरप्यतिरौद्रेण रूपेण पृथिवीतले अवतीर्य हनिष्यामि वैप्रचित्तांश्च दानवान. पुन्हा मी दैत्यांचा वध करण्याकरता येईल. आता तर आलेच आहे, पण पुनश्चाहं यदा भीमं रूपं कृत्वा हिमाचले रक्षांसि भक्षयिष्यामि मुनीनां त्राणकारणात. मुनींचं, सज्जनांचं रक्षण करायला पुन्हा पुन्हा येईल. त्रैलोक्यस्य हितार्थाय, या त्रैलोक्याच्या हिताकरता वधिष्यामि महासुरम, दुष्टांचा संहार करेल. भ्रामरीति च मान लोका तदा स्तोष्यन्ति सर्वतः. खरं सांगू का? इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यती. जेव्हा जेव्हा दुष्ट या पृथ्वीवरती सज्जनांना त्रास द्यायला लागतील, तदा तदावतीर्याहं करिष्याम्यरिसंशयम्. निश्चिंत रहा. लक्षात ठेवायचं, अनेक ठिकाणी आपल्याकडे वेदसंमत, शास्त्रसंमत, पुराणसंमत भगवंतानी आशिष दिलंय. या शक्तीने आपल्याला आशिष दिलंय, आशीर्वाद दिलाय, जो माझं स्मरण करेल. बघा आता इथे भगवती म्हणतीये, इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यती तदा तदावतीर्याहं करिष्यामि संशयम. भगवद्गीतेत भगवंत म्हणतोय, पार्था, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. स्वतः भगवंतानी एवढा आशिष दिलाय. मग आम्ही चिंता करत बसतो, आम्ही काळजी करत बसतो, आम्ही फक्त आणि फक्त जे काही आम्हाला दैनंदिन काही जे काही आम्ही स्वतःला ठरवून घेतलेलं आमचं दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आम्ही गुरफटलेलं आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त 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 आणि फक्त आमच्या जीवनाचं एक अशी दिनचर्या ठरवून ठेवलेली आहे की ती संपल्यानंतर आम्हाला बाकी त्याच्यातनं बाहेर पडायला वेळच नाही आहे. असं होता कामा नये मंडळी. अन्न वस्त्र आच्छादन हे तो प्रारब्ध आणि निधन. अन्न वस्त्र आच्छादन हे तर प्रारब्धाच्या अधीन आहेत, त्याबद्दल काहीच नाही. पण भगवंतानी जे आशिष दिले ना, या आशिषावरती विश्वास ठेवून कर्म करायला शिका. पुढच्या भविष्याची चिंता फार करू नका. भविष्य उज्ज्वल होण्याकरता आजचा वर्तमान काळ उत्तम करा. वर्तमान काळ ज्याचा उत्तम आहे त्याचं भूत आणि भविष्य हे दोन्हीही उत्तमच असतं.
आणि स्वामी विवेकानंद म्हणतात ना की माणूस यशस्वी होऊ शकत नाही. का? कारण माणूस वर्तमान काळापेक्षा भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये जास्त जगतो, त्यामुळे तो यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी व्हायचं असेल तर काल काय झालंय याचा विचारही सोडून द्या, उद्या काय होणार आहे ह्याचा विचार सोडून द्या. आज आपण चांगलं कर्म करू शकतो हे बघा. आज आपण चांगलं कर्म केलं तर नक्कीच उद्याच्या दिवशी आपला आज हा काल झालेला असेल म्हणजे तो चांगलाच असेल, भूतकाळ चांगलाच असेल. आणि उद्या पुन्हा आपल्याला चांगलं कर्म करायचं आहे, वर्तमान काळ चांगला आहे म्हणजे उद्याचाही दिवस आपला चांगलाच होणार आहे. ज्याचा वर्तमान काळ चांगला आहे त्याचा भविष्य काळ निश्चितच उज्ज्वल आहे. मग खूप चिंता, खूप विचार, खूप टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा नामस्मरण करून जगण्यामध्ये एक आनंद आहे. तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. मेधा ऋषी सांगतायत की राजा, अशा प्रकारे भगवतीची कृपा प्राप्त करून घे. हे सगळं दिव्य चरित्र ऐकल्यावरती सुरथ राजाच्या दोन्ही डोळ्यांना अश्रुधारा वाहायला लागल्या. त्याबरोबर आलेला समाधी वैश्यही अंतर्मुख झाला. मनामध्ये विचार करायला लागला की खरंच आम्ही स्वतः आमच्या प्रपंचाच्या मायेत एवढं गुंतून गेलो होतो की या दिव्य शक्तीचं स्मरण करण्याकरता आम्ही कधी प्रवृत्तच झालो नाही. आज मेधा ऋषींच्या सांगण्यामुळे, मेधा ऋषींच्या मार्गदर्शनामुळे भगवती, या भगवतीचा दृष्टांत आज आमच्या मनामध्ये निर्माण झाला. आस लागली आहे, मनामध्ये प्रार्थना करतोय. सुरथ राजा बघतोय, आंबाबाई खरं तू किती कृपाळू, किती दयाळू आहे ग. आज मला कळालं माझ्या समान नाही पापी कुणी जगिया, कुणी तारणार नाही तुझ वाचुनी जगिया. हे जाणुनी तू आंबे करी योग्य वाटते ते, आधार कोणी नाही तुझ शरण आलो माते. राजा बघतोय, आई मी तर माझ्या संसाराची चिंता करत बसलो, माझ्या मुलाबाळांची चिंता करत बसलो, पण तुझ्या कधी नामाचं स्मरणही घडलं नाही. पण मी वाईट जरी झालो ना आई, तरी शंकराचार्य म्हणतात ना, कुपोत्रो जायाते क्वचितपि कुमातान भवती. माझ्यासारखा किती जरी पापी असला तरी वाईट पुत्र जरी गे, वाईट माय नसते, वाईट पुत्र जरी गे, वाईट माय नसते. राजाच्या अंगावर रोमरोमांच उठले. क्षणभर भगवतीने त्याला दर्शन दिलं, आनंद वाटला. सुरथ राजांनी ऋषींचं वचन ऐकलं. त्याला राज्याबद्दल आसक्ती राहिली नाही, वैशालाही आसक्ती राहिली नाही. सगळेजण विरक्त झाले. त्या दोघांनी मेधा ऋषींचा निरोप घेतला. वाळवंटात जाऊन भगवतीची पुन्हा आराधना केली, भगवतीला प्रसन्न करून घेतलं. राजाला भगवतीने राज्यभोग, तारुण्य आणि पुढील मन्वंतरात मणू होण्याचा आशीर्वाद दिला. वैश्यालाही अहंकाररहित आत्मज्ञान, मुक्ती प्रदान होईल असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे सुरथ राजाचं राज्य त्याला परत मिळालं आणि तो सूर्यपुत्र म्हणून जन्माला येऊन सावर्णी मनु होणार झाला. याप्रमाणे मार्कंड्याने सांगितलेले भगवतीच्या या वर्णनाचे अनेक भाग आपण ऐकले. श्रोते हो, हे भाग ऐकलेत, आनंद घेतलाय. भगवतीनी अशा प्रकारे दैत्यांचा वध तर केलाच केला, पण कालांतरानेही पुढे भगवतीनी शक्तिरूपाने येऊन या समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. अनेक शक्तिपीठ निर्माण झाली. भगवतीच्या देहातून अनेक शक्तिपीठ निर्माण झाले. भगवतीच्या चिदशक्तीच्या ज्या ठिकाणी वास्तव्य राहिलं त्या ठिकाणी वेगवेगळे शक्तिपीठ झाले. या शक्तिपीठावर आजही भगवतीची कृपा संपादन करण्याकरता
शेकडो भाविक येतात जातात, भगवतीची आराधना करतात, भगवतीची कृपा प्राप्त करून घेतात. आपणही आपल्या जीवनामध्ये या भगवतीची कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्याकरता लागणारं जीवनाचं अधिष्ठान, सत्याचं अधिष्ठान आपण जे काही ऐकतोय या भगवतीच्या कथेच्या माध्यमातून, सत्याचं अधिष्ठान जीवनात महत्त्वाचं आहे. त्याबरोबर काल आपण ऐकलेलं जीवनामध्ये व्रतस्थ राहण्याचा परिणाम नक्कीच आपल्या जीवनामध्ये काहीतरी परमोच्च कोटीचा परमार्थ आपल्याकडनं करून घेईल. आणि जर आपल्याकडनं परमोच्च कोटीचा परमार्थ झालाच तर नक्कीच आपल्या या मानव देहाचं सार्थक होईलच होईल. अशा प्रकारे आपण मेधा ऋषींनी सुरथ राजाला समाधी वैशाला कथन केलेलं हे देवी भगवतीचं दिव्य चरित्र, देवी महात्म्य या स्वरूपामध्ये कथारूपाने आपण श्रवण केलं. या श्रवणाने भगवतीची कृपा आपल्याला तर प्राप्त होच हो, पण भगवतीने अशीच सेवा आपल्याकडनं सतत करून घेऊ हा आशीर्वाद मागत, भगवतीला ही विनंती करत आज आपण या देवी महात्म्य कथेला अल्पविराम देतोय. पूर्णविराम तर म्हणता येणार नाही मंडळी, कारण देवाचं चरित्र दिव्य कितीही गात राहिलं तरी ते थोडंच आहे. त्यामुळे आपण या आज देवी महात्म्य कथा भाग या भगवतीच्या चरित्राला अल्पविराम देऊ. पुन्हा उद्या अशीच एक कथा जीवनामध्ये आपल्या कल्याणदायी कशा प्रकारे प्रेरणा देईल ही उद्याची भगवंतीची कथा पुन्हा एकदा श्रवण करू आणि या ठिकाणी या महात्म्याला अल्पविराम देऊ. जय जय रघुवीर समर्थ. जगदंबा माता की जय.